आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर रात्रीकालीन ब्लॉक रात्री 11 ते सकाळी 7:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेतल्याची माहिती आहे। पश्चिम रेल्वेच्या 275 लोकल सेवा रद्द। मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री 11:45 पासून 26 जानेवारी आता रोजी पहाटे 4:15 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। इंटरनेटवरून तिकीट आरक्षण, इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम, 4 डिस्प्ले, तात्काळ आरक्षण या सेवा उपलब्ध नसतील। म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी आता 5 फेब्रुवारीला सोडत असेल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात सोडत निघेल। ठाण्यातल्या विकासकांना कामं थांबवण्याचे आदेश। हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची ही कारवाई असून प्रदूषण नियंत्रण नियमावलीची पूर्तता केल्यानंतरच काम सुरू करण्याची परवानगी मिळेल। पुण्यातील वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। प्रत्यक्ष कामाला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे। रस्त्यांमुळेच आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील आता वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल। कोस्टल रोड लवकरच पूर्ण क्षमतेने खुला होणार आहे। 26 जानेवारीला फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, 27 जानेवारीपासून दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे। अभिनेता शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत करण्याची याचिका राज्य सरकारकडून मान्य। मन्नत बंगल्याच्या जमीन खरेदीसाठी शाहरुखनं जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त पैसे दिल्याचा दावा आहे। सूत्रांची माहिती। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त। आता टांझानियाहून आलेल्या प्रवाशाकडून 7.5 कोटींचं कोकेन हस्तगत। पोटामधून सोन्याची तस्करी केल्याचा प्रकार उघड झाला आहे। पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे। शुक्रवारी नव्यानं 6 रुग्ण आढळलेत। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन।